मंडळी, दावा केला जातोय देशाचं राष्ट्रपती भवन ज्या जागेवर उभा आहे ती जागा त्यांची आहे. देशाची संसद ज्या जागेवर उभी आहे ती जागाही त्यांची आहे. जिथं महाकुंभमेळा भरला ती जागाही त्यांची आहे. आणि अगदी क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईडन गार्डनची भली मोठी जागाही त्यांचीच आहे. आणि ते म्हणजे वक्फ बोर्ड. ज्या देशात एकरावर जमीन घेण्याचे दिवस संपले, जिथं गावात सुद्धा स्क्वेअर फुटावर जमीन घेतली जाते, त्या देशात अत्यंत मोक्याच्या ठिकाणी 9,04,000 एकर जमीन कुणाकडे असेल? हो, हे खरं आहे. तोंडातली बोटं बाहेर काढा आणि ऐका. मी बोलतोय देशातील संरक्षण मंत्रालय, भारतीय रेल्वेनंतर मालमत्तेच्या बाबतीत देशात ज्यांचा 3रा क्रमांक लागतो अशा जमीन मालक असलेल्या वक्फ बोर्डाविषयी. आता या जमिनीची किंमत काढण्याचा प्रयत्न करू नका, कारण तो मी करून पाहिला तेव्हा शून्य पाहून डोक्याला मुंग्या आल्या. मुस्लिम धर्मियांशी संबंधित याच लाखो कोटींच्या संपत्तीचं व्यवस्थापन करणाऱ्या वक्फ बोर्डात मोठे बदल होणार आहेत. सरकार त्याच्याबद्दलचा सुधारित कायदा लोकसभेत आणणार आहे, विधेयक आणणार आहे. आणि राम मंदिर, कलम 370, ट्रिपल तलाक सारखे भाजपच्या अजेंड्यावरचे मुद्दे निकाली निघाल्यानंतर आता भाजपनं वक्फ बोर्डातल्या सुधारणेला हात घातलाय. मुस्लिम संघटना विरोधक या विधेयकाला तीव्र विरोध करतायत. वक्फ अंतर्गत येणाऱ्या मालमत्तांच्या सुयोग्य व्यवस्थापनासाठी, प्रशासनासाठी, कार्यक्षमता वाढवण्यासाठी हे बदल गरजेचे आहेत असं सरकार सांगतंय. तर वक्फ बोर्डाकडे मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या जमिनी ताब्यात घेण्यासाठी, हडपण्यासाठी हा प्रयत्न सुरू असून हिंदू वोट बँक तिला खुश करण्यासाठी हे सगळं सुरू आहे असं विरोधक म्हणतात. खरं काय? आज जो विरोध केला जातोय तो विरोध योग्य आहे का? चर्चा करूया, पण त्याआधी बघूया खास रिपोर्ट. वक्फ दुरुस्ती विधेयक मंजुरीसाठी लोकसभेत. एनडीए सरकारची लागणार कसोटी. मुस्लिम संघटनांसह विरोधकांचा विधेयकाला विरोध. वक्फ विधेयकावर राजकीय गदारोळाची शक्यता. देशातील मुस्लिम संघटनांचा तीव्र विरोध झुगारून महत्वाकांक्षी असं वक्फ दुरुस्ती विधेयक बुधवारी लोकसभेत मांडलं जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या प्रती अभ्यासासाठी खासदारांकडे पाठवण्यात आल्या. त्यामुळे हे विधेयक बुधवारी लोकसभेत मांडलं जाण्याची शक्यता आहे. पण विधेयकाला विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होतोय. की वक्फ बोर्ड जे काही आहे त्यातल्या ज्या काही चुका आहेत त्या मात्र निर्मूलन करायला पाहिजे, याबद्दल कुणाचंही मत नाही ना, कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाही. पण उगाच भ्रम पसरवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून एक पुन्हा द्वेषाची जी भिंत उभी करण्याचं काम भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं करते ना, त्यांना नमनच करायला पाहिजे. आता सौगाते मोदी झालं, आता सौगाते काय वक्फ बोर्ड बिल, वा वा. त्या कायद्यामध्ये अशाच तरतुदी आहेत की ज्याच्यामुळे वक्फला त्याच्या मदत होण्याऐवजी या तरतुदींचं नुकसान वक्फच्या संस्थांना जास्त होईल. आणि त्यामध्ये वक्फचं जो नियंत्रण आहे, वक्फांचं नियंत्रण, वक्फ बोर्डाचं नियंत्रण आहे सध्या जे मुसलमानच्या हाती आहे, मुसलमानच्या देवत्याखाली आहे, ते त्यांच्याकडनं निघून जाईल आणि ते इतरांच्या नियंत्रणाखाली जाईल. त्याच्यामुळे मुस्लिम समाजाचा याला कडाडून विरोध आहे. वक्फच्या मालमत्तेवर अतिक्रमण करणारे लोक या विरोधामागे असल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आलाय. मी नाव नाही घेणार, पण जे काँग्रेसचं नेतृत्व करतायत अशा लोकांनी त्या ठिकाणी लॉजिंग, बोर्डिंग, थिएटर्स काढलेले आहेत आणि त्या प्रॉपर्ट्या हडप केलेल्या आहेत. आणि यांच्या ताब्यातील या सर्व संस्थानं आता खालसा होतील आणि गरीब मुस्लिम व्यक्तीला, त्या परिवाराला याचा फायदा होईल या भीतीने लोकांमध्ये गैरसमजुतीचं वातावरण हे लोक करत आहेत. 8 ऑगस्ट 2024ला वक्फ विधेयक लोकसभेत मांडलं गेलं. विरोधकांच्या गदारोळानंतर विधेयक जेपीसीकडे पाठवलं. संसदीय समितीनं विधेयकात एकूण 44 दुरुस्त्या सुचवल्या. जगदंबिका पाल यांच्या समितीनं त्यातल्या 14 दुरुस्त्या स्वीकारल्या. विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून आधीच मंजुरी मिळाली आहे. विधेयकाला विरोधक आणि मुस्लिम संघटनांचा तीव्र विरोध आहे. विधेयक मंजूर करताना सत्ताधाऱ्यांची कसोटी लागणार आहे, कारण एनडीएतील घटक पक्षांची मान्यता मिळवणं त्यांच्या समोरचं एक आव्हान असणार आहे.
आणि हे विरोधकांना चांगलं ठाऊक आहे. म्हणूनच विरोधक या मुद्द्यावर बोट ठेवताना दिसत आहेत. कारण या विधेयकाला एनडीएतील घटक पक्षांचा विरोध राहिलाय. मुस्लिम मतदारांना इफ्तार पार्ट्या देणाऱ्या नितीश कुमार यांना निवडणुकीच्या तोंडावर एका झटक्यात मुस्लिम मतदार दुखावणं परवडणारं नाही. तसंच आंध्र प्रदेशात चंद्रबाबू नायडूंचं राजकारणही ज्या मुस्लिम मतदारांवर अवलंबून आहे त्या मतदारांना त्यांनी शब्द दिला, वक्फच्या संपत्तीला धक्का लागू दिला जाणार नाही. त्यामुळे या मित्रांचं मन परिवर्तन करताना सरकारला तारेवरची कसरत करावी लागू शकते. खरं म्हणजे ह्याच्यावरती नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू, चिराग पासवान, अपना दल हे जे या सरकारमधले मित्रपक्ष आहेत मोदींचे, त्यांनी आपली भूमिका आधी जाहीर केली पाहिजे. जनता दल युनायटेड, तेलुगू देशम, चिराग पासवानचा लोक जनशक्ती पक्ष, अपना दल असे अनेक पक्ष आहेत. त्यांनी या बिलासंदर्भात आपलं मत व्यक्त आधी करावं, मग आम्ही आमचं मत व्यक्त करू. वक्फ विधेयक दुरुस्ती विधेयक मंजूर करून घेणं भाजपच्या राजकारणाचा एक महत्त्वाचा अजेंडा आहे. गेली अनेक वर्ष भाजपनं या मुद्द्यावरून रान पेटवलेलं होतं. आता सत्तेच्या तिसऱ्या टर्ममध्ये त्यांना हा मुद्दा निकाली काढायचा आहे. त्यासाठी त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सरकारकडे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी पुरेसं संख्याबळ असलं तरी मित्रांची सहमती मिळवणं अतिशय गरजेचं आहे. त्यात काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी विधेयकाला संसदीय समितीत तीव्र विरोध केला. त्यामुळे लोकसभेत यावरून गदारोळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो